नमस्कार सर्वांना, मी अमृता. आपल्या अमृता वारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता माझं शूट चालू होतं. आपल्या नवीन कलेक्शनला व्हिडिओ बनवायचा होता नवीन कलेक्शनसाठी. तर ड्रेस वेअर केलेलाच होता. तर म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करूया. तर हा सुंदर असा ड्रेस आणलेला आहे. 3 पीसमध्ये आहे. मस्त असं वर्क आहे, थ्रेड वर्क आहे याच्यावरती. तुम्ही बघू शकता वर्कची क्वालिटी किती भारी आहे. राणी पिंक कलरमध्ये स्लीव्ह सुद्धा आहे 3/4 मध्ये. म्हटलं चला व्लॉगची सुरुवात करायचीच आहे, तर आजचं कलेक्शन सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. तसा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी टाकणारच आहे, पण म्हटलं व्लॉग मध्ये सुद्धा आता सगळ्याच गोष्टी शेअर कराव्या लागणार आहेत. तर म्हणून मग आत्ताच व्लॉग चालू केला. तर घरातली सगळी कामं झाली, मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले आणि मुलं स्कूलमधून यायच्या आधी मला शूट करायचं असतं. मेन तर काम आवरून शूट करायचं असतं, कारण ते आल्यानंतर खूप आवाज, गोंधळ, गडबड, खाणं पिणं झोपणं असं चालू असतं. तर त्याच्यामुळे म्हणून मग लवकरच व्लॉगची पण स्टार्टिंग केली आणि हा ड्रेस पण म्हटलं चला तुम्हाला दाखवा. तर कलेक्शन कसं आहे, क्वालिटी कशी आहे, अजून काही नवीन नवीन आणू शकते का मी. साड्या सुद्धा देणार आहे मी, सगळं एक साथ होत नाही, थोडा वेळ लागणार आहे. तर आपल्या कलेक्शनमध्ये साड्या सुद्धा आणणार आहे. तर काय वाटते तुम्हाला, काय वाटते, माझी चॉईस बरोबर आहे का, की अजून वेगळं काय आणावं लागेल, आणायला पाहिजे का, असं काही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे तुम्हाला देखील परचेस करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर मेन्शन करणार आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर 1050 रुपये फ्री शिपिंगमध्ये हा ड्रेस असणार आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवते, तो बघून घ्या तुम्ही. असा सुंदर असा ड्रेस आहे, छान असा दुपट्टा आहे, नेकला मस्त वर्क आहे. वर्कची क्वालिटी एकदम भारी, एक नंबर. आणि असा हा छान असा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा बरं का. शॉपिंग करा किंवा नका करू, पण कलेक्शन कसं आहे सांगायला अजिबात विसरू नका. आता पोरं येतील, मला पोरांसाठी पोळ्या करून ठेवलेल्या आहेत भाजी करायची. सकाळी टिफिनसाठी मी फ्रँकी बनवली होती, कालच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं. उद्या टिफिनला फ्रँकी बनवायची. फ्रँकीची तयारी रात्री झोपतानाच केली होती. टिफिनचं झालं, त्याचबरोबर पोळ्या सुद्धा करून ठेवल्या, चपात्या लाटून ठेवल्या. आता भाजी त्यांच्यापुरती, कारण ते दोघंच खातात, मी थोडंसंच खाते, जास्त नाही दुपारी. आणि दिदी कधी खातात कधी नाही, म्हणजे थोडीशी भाजी लागते. तर आता त्यांच्यासाठी भाजी करते, फक्त पोळ्या झालेल्यात लाटायच्या. सगळी कामं आवरून झालेत. आणि हो, व्लॉग मला अपलोड करायचा बाकी आहे, तो करून घेते आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. तो व्लॉग शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अजून एक गोष्ट, मी माझ्या खूप जुन्या म्हणजे जुन्या मैत्रिणीकडे जाणार आहे, तिला भेटायला, गप्पा गोष्टी करायला. तर तिचं छान असं छोटंसं बाळ आहे, मुलगी आहे. तर खूप दिवसांनी कॉन्टॅक्ट झाला आमचा आणि आम्ही ठरवलं की आज भेटायचं. तर मग तिकडे जाणार आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. चला, आता माझं सगळं लिहायचं बाकी होतं, म्हणजे मी कितीचे ड्रेसेस आणले वगैरे, आणि ते सगळं लिहून ठेवायचं डायरीत बाकी होतं. तर ते सगळं लिहून ठेवते, कारण ते गरजेचं असतं. परत विसरलं का विसरलं, आता नंतर परत असं करण्यात राहून जातं. म्हणून मग ते नोट करून ठेवते डायरीमध्ये. असं पण छोट्या मोठ्या गोष्टी नोट करायची मला सवय आहेच म्हणा तसं तर. तर आता सगळ्या गोष्टी नोट डाऊन करणं पण गरजेचं आहे. आपण प्रॉफिटमध्ये, तोट्यामध्ये काय करतोय काय नाही हेच आपल्याला म्हणजे माहिती असायला हवं. म्हणून मी नोट करून ठेवलं. म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये 2-3 ड्रेस गेलेले आहेत, चालले गेलेले आहेत, आणि बाकी पण अजून मेसेजेस येत आहेत. तर जसा रिस्पॉन्स येईल तसं माझा अनुभव मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर तर करणारच आहे. पण तरी पण ते सगळं आता आपण पैसे देऊन खरेदी केलेला माल असतो, तर ते सुद्धा नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं असतं. म्हणून डायरीमध्ये नोट करून ठेवलं. आणि आता बघा, यातमध्ये पण आता कुरिअरचं वगैरे मला सगळं माहिती आहे. पोस्टाने वगैरे पाठवायचं असतं, त्याची पॉलिथिन बॅग वेगळी असते, कारण ललिता करते आणि ललिताचे कुरिअर मी खूप वेळा, ती गावाला जेव्हा जाते ना तेव्हा तिचे कुरिअर वगैरे मीच ॲड्रेस वगैरे टाकून पॅक पण मीच करते आणि पोस्टात जाऊन पण मीच देते. म्हणजे दिलेले आहेत 1-2 वेळा, दिवाळी जेव्हा ती गावाला गेलेली होती तर तेव्हा. तर आम्ही दोघी मैत्रिणींना एकमेकींना असं सांभाळून घेतो, की ती मी नसेल तेव्हा ती करते, ती नसेल तेव्हा मी करते. आणि आता माझ्या मनीधनी नसताना सुद्धा तिनेच हे सगळं करायला मला खूप सपोर्ट केला आणि बोलली की तू करू शकते, मी आहे तुझ्यासोबत, कर काहीतरी न्यू स्टार्टअप. म्हणून मग तिच्यामुळे शक्य, खरं सांगायचं तर मी हे चालू केलेलं आहे. तर तिला मी हेल्प करत असते, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत. पोस्टात वगैरे खूप वेळा आम्ही दोघी जातो, जेव्हा खूप सारे पार्सल असतात तिचे, एका दिवशी खूप सारे पार्सल असतात, 35-40 असे पार्सल असतात, तेव्हा मग
स्कूटीवरती आम्ही दोघी मिळून जातो. मग त्याच्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत त्यातल्या. आता त्याच्यासाठी ते पॉलिथिन बॅग पण आणावी लागणार आहे. म्हणजे फक्त तेवढंच नसते, याला पण खूप खर्च असतो. पोस्टाचा चार्ज वेगळा, त्याच्यानंतर ती पॉलिथिन जी पार्सल पॅक करायची जी पॉलिथिन असते तिचा चार्ज वेगळा असतो. GST, पोस्टाचा पण GST वेगळा लागतो. आणि आता हा माल मी बल्कमध्ये घेत नाही, मोठ्या क्वांटिटीमध्ये. सध्या तर मी कमी क्वांटिटी असल्यामुळे मी डायरेक्ट होलसेल रेटमध्ये मला हा माल भेटत नाहीये. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये फार जास्त काही भेटत पण नाहीये. 40-50 रुपये जितकंच मार्जिन भेटते. होलसेल रेटमध्ये भेटतोय, पण डायरेक्ट माझं पर्चेसिंग नाही आहे अजून, कारण माझे तेवढे ऑडियन्स पण नाही आणि तेवढे कस्टमर पण नाही त्याच्यामुळं. तर मग विचार जर केला तर ही सगळी जी माझी मेहनत चालू आहे, ही सगळं जे चालू आहे धावपळ, ते फक्त माझं ऑडियन्स जमा करण्यासाठी चालू आहे. आणि मला मेन तर क्वालिटी चांगली द्यायची आणि माझं मला ऑडियन्स करायचंय रेडी. त्याच्यामुळं मला काही नाही भेटलं सुरुवातीला तरी चालेल, पण लोकांना मात्र मी चांगली क्वालिटी देणार. आणि याच्यामधून एक्सपिरियन्स खूप भेटतो, शिकायला भेटतं. तर तो एक्सपिरियन्स भेटला असं समजेल मी, दुसरं काही नाही. तर चला मग आता बघता बघता 12:30 वाजलेले. पटकन भाजी टाकते. दुपारनंतर सेजलच्या घरी जायचंय मला, आणि एवढे मोठे कपडे सुद्धा पडलेले इस्त्री करायचे. तर ते कपड्यांना नाही म्हणलं अर्धी तरी कमीत कमी करावे लागणार आहेत, नाही तर उद्या सकाळी सकाळी बोलणं भेटणार आहे परत. सेजलच्या घरी छोटीशी क्लिप रेकॉर्ड झाली आणि नंतर मी मात्र शूट करायचं विसरूनच गेले. तर त्या बोबडीचा आवाज येतोय मध्ये मध्ये, बघा किती छान बोलते ती. तर दुपारी मैत्रिणीच्या घरी गेले आणि व्लॉग शूट करायचाच विसरून गेले. तर खूप दिवसांनी भेटलो होतो, म्हणून मग काही व्लॉगचं लक्षातच राहिलं नाही. गप्पा गोष्टी दंग होऊन गेलो. तिची पण सासू गेलेली होती गावाला. मग कसं थोडंसं एक वेगळं असतं रिलेशन. तिचं तर तिची सासू पण माझी चांगली मैत्रीण आहे, पण सेम वयाच्या असतं तेव्हा वेगळंच बॉन्डिंग असतं म्हणून. आणि मग घरी आले, घरी यायला उशीर झाला आणि मग घरी येऊन स्वयंपाक केला, कपडे भांडी, मुलांचं खाणं पिणं, या सगळ्या गोष्टीत खूप वेळ गेला. मग काय व्लॉग शूटच केला नाही. आणि त्याच्यानंतर जेवण खावण झाल्यानंतर आम्ही दोघी निघालो शतपावली करायला. आमचं रोजचंच रुटीन आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही येतो चालायला. तर चालायला आलो आहे, पण आता खूप जास्त गाड्या आहेत ह्या रोडनी. तिकडच्या रोडचं काम चालू आहे म्हणून. तर आधी आम्ही यायचो ना मागच्या 15 दिवसात, एकदम शांतता, गाडी नाही काय नाही, आम्हाला भीती वाटायची दोघीला. पण आता तसं नाही, आता खूप गाड्या येतात. पण जाऊ दे, आता काय करणार, कुठं जाणार, आपल्याला दुसरी जागा पण तर नाही. तर आता आम्ही इकडे या रोडनी येतो आउटसाईडला जरा, म्हणजे इकडे गर्दी जास्त नसते म्हणून. तर चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.